छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांची आता चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते दोन ठाकरे बंधू आणि त्यांच्या परिवारातील माता भगिनी बांधवांनो, खरं पाहता आज या ठिकाणी माझे जुने सहकारी आम्ही दोघेही नगरसेवक एकत्र होतो, सुहासजी सामंत आणि व्यासपीठावरील माझे अभय मालप, केतन, इतर सगळ्याच व्यासपीठावरील ज्यांना आपण सगळेजण ओळखता असे सगळेच सहकारी, मी आपल्याला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. मला याची जाणीव आहे ही निवडणूक आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. ही लिटमस टेस्ट आहे आपली. या निवडणुकीला आपल्याला कुठेही गाफील न राहता पूर्णपणे आजपासून नव्हे अगोदर तुम्ही काम केलेलं आहात. 21 तारखेच्या 6 वाजेपर्यंत भले 5 वाजता निवडणूक संपली तरी सुद्धा 6 वाजेपर्यंत डोळ्यात तेल घालून पूर्ण मतदान आपल्याला काढून निवडणूक आपल्या हातात आणायची आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळे सज्ज आहात. मला सामंत साहेब सांगत होते की आपण सगळीकडे फिरतो आहोत, भेटतो आहोत, शनिवार रविवारी ते फिरणार आहेत, भेटणार आहेत. मला याची पूर्ण कल्पना आहे. 5 तारखेचा मेळावा झाल्यापासून मुंबई सहित महाराष्ट्रामध्ये एक वेगळी भावना मराठी माणसासहित इतर भाषिकांमध्ये पण झालेली आहे. केवळ मराठी माणूस जागा झाला नाही तर मराठी माणसाच्या सोबत इतर भाषिक माणूसही जागा झाला आहे. त्यांनाही वाटतंय की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जर राज्य कोणाला करायचं असेल तर ठाकरे परिवारानेच राज्य केलं पाहिजे, जे अत्यंत प्रामाणिकपणे या महाराष्ट्राला अर्पण करून या महाराष्ट्राची सेवा करण्याचं भावना घेऊन पुढे निघालेले आहे. आणि म्हणून माझी तुमच्याकडून अपेक्षा तेवढीच आहे. तुम्ही काम केलेलं आहात, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आहेत. उत्कर्ष पॅनल आपलं आहे, त्या उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून तुम्ही कोविडच्या काळात काम केलेलं आहात. त्याचा सन्माननीय उमेश साहेबांनी या ठिकाणी बरंचसं सांगितलं. रंजन भाऊंनी पण बरंच काही गोष्टी सांगितल्या. ते वर्षानुवर्ष या BST मध्ये काम करतायत. त्यांचा BSTचा अभ्यास अत्यंत उत्तम प्रकारचा आहे आणि म्हणून मला खात्री आहे इतर लोक हे जे काही पॅनल घेऊन आलेत हे लोक तुमचं भलं करण्यासाठी आलेले नाही. हे संधी साधू लोक आहेत. यांना तुमच्याशी काही पडलेली नाही. त्यांना सत्ता, सत्तातून पैसे, पैशातून सत्ता ह्याच्या पलीकडे काही दिसत नाही. आपण तसा विचार करत नाही. आपण विचार करतो की आपले सहकारी आहेत, आपल्या सहकार्यांना काय देता येईल, त्यांच्या कुटुंबाचं काय करता येईल, कुटुंबाला काय कशा प्रकारे आनंदात सुखात ठेवता येईल त्याचा आपण नेहमी विचार करत असतो. आणि म्हणूनच हे आपण दोन्ही पक्षाची लोक आज एकत्र आलेलो आहोत. मला याची पूर्ण खात्री का आज भाग्यवान आपण आहोत की 21 तारखेला होणारी निवडणूक EVM वरती नाही आहे. 18 तारखेची ती EVM वरती नाही आहे. त्यामुळे निर्धास्त राहायला तुम्हाला काही हरकत नाही. EVM मध्ये काय चाललंय गोंधळ तो तुम्हाला सगळा दिसतोय. तुम्हाला आठवत असेल अगर नसेल पण 2016-17 साली सन्माननीय राज ठाकरेंनी या संपूर्ण महाराष्ट्रातल्या पक्षाच्या लोकांना एकत्र केलं होतं आणि संपूर्ण देशातल्या लोकांनी EVMच्या विरोधात बहिष्कार टाकावा यासाठी आम्ही त्यावेळेला सोनिया गांधींना भेटायला 10 जनपदला गेलो होतो. ममता बॅनर्जीला भेटायला आम्ही त्यांचं लोक भवन आहे कलकत्ता तिकडे गेलो होतो. पण दुर्दैवाने त्यावेळेला जर ही सगळी मंडळी जागी झाली असती तर 19ची निवडणूक आणि 24ची निवडणूक ही निश्चितपणे आपल्या लोकांच्या हातात राहिली असती. त्याला आपण गाफील राहिलो. माझी तुम्हाला विनंती आहे
की आता गाफील राहू नका. या ठिकाणी न गाफील राहता आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये या निवडणुकीला यश प्राप्त करून आणायचं आहे. आपली निशाणी बस आहे आणि ती बस तुम्हाला BSCतून घेऊन महानगरपालिकेपर्यंत जायचीच आहे. पण पुढे ती बस तुम्हाला त्या वर्षा बंगल्यापर्यंत घेऊन जायची आहे. त्याची सुरुवात आहे. आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देताना मला मनापासून आनंद वाटतोय. मी सगळ्या उमेदवारांनाही सांगतोय, उमेदवारात स्वतः कॉन्फिडंट असला पाहिजे की होय मी जिंकून येणारच आहे. आपण आपल्या मनावरती कंट्रोल करून बाहेर पडलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहकार्य सपोर्ट त्यांना मिळाला पाहिजे. आमचा पूर्ण सपोर्ट आपल्याला मिळालेलाच आहे. नवे एकत्रितपणे आपण निघालेलो आहोत. सुहासजी आपल्याला जिथे जिथे लागेल 2-3 दिवस आहेत. आमची कुठे कुठे आवश्यकता आहे तुम्ही जरूर सांगा. मला संदीप देशपांडेंनी फोन केला, म्हटलं जरा आलात तर बरं होईल. म्हटलं येतो. अरे जुने माझे सहकारी पण मला भेटतील आणि मला खूप मनापासून आनंद होईल. आणि आज हे माझ्यासमोर बरीच लोक याच्यातली माझे जुने सहकारी आहेत. शेवटी कसं कूळ आणि मूळ हे माणूस कधीच विसरत नाही. नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ हे माणसाने कायम लक्षात ठेवावी. शेवटी सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातले हे दोन्ही पक्ष आहेत. भाग्यवान माणूस होता बाळासाहेब आपले की त्यांच्या घरात त्यांच्या डोळ्यात चमकते त्यांच्या स्वतःच्या हक्काचे 2 पक्ष त्यांच्याकडे निर्माण झाले. आणि म्हणून आज मला खात्री आहे की हे 2 बंधू एकत्र आलेले आहेत. काही विचार करून एकत्र आलेले आहेत आणि ते विचार घेऊन आपण मराठी म्हणून ते एकत्र आलेच पाहिजेत. पण आपल्या सोबत येणारे जे आहे ते केवळ BSCच्या निवडणुकीसाठी नाही, ते येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकीसाठी सुद्धा आपण कंबर कसून उभं राहिलं पाहिजे. आणि निश्चितपणे आपण 18 तारखेला विजय मिळवून निघालच बाहेर. त्याच्यानंतर सुद्धा स्वस्थ बसायचं नाही. तर आपली लढाई जेव्हा केव्हा पुढच्या निवडणुका येतील तोपर्यंत आपल्याला सज्ज राहून पुढे जायचं आहे. मी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. जी लोक इथे राहत नाहीत, आता बरीच BSCची लोक इकडे तिकडे गेलेली आहेत, त्या लोकांना पण आणण्याची आवश्यकता आहे. तुम्ही मतदार यादी तुमच्याकडे असेलच. त्या 15,000 मतदार आहे असं सुहासजी मला म्हणाले. मला तुम्हाला विनंती आहे, उमेदवारांसहित आपण कार्यकर्ते म्हणून आपण हे प्रत्येक जे काही मतदार आहेत त्या मतदाराशी संपर्क केला पाहिजे. शेवटी कसं आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे. सत्ता असल्यामुळे त्यांच्याकडे संपत्ती आहे. त्या संपत्तीचा वापर ते करू शकतात. हे जरी असलं तरी सुद्धा तुम्ही जर त्यांच्या सोबत कामं केलेली लोक आहात, त्यांच्याशी तुमचा चांगला जर संपर्क असेल तो लोक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील आणि आपल्या उत्कर्ष पॅनेला भरघोस मताने निवडून देतील. तुम्हाला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपण मला या ठिकाणी बोलावलं, सन्मानित केलं, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो. आणि 18 तारखेला आपण जी निशाणी आपली बस आहे ती बस मात्र आपण आपल्या सहकार्याला सांगून विसरू देऊ नका अशा मी भावना बाळगतो. सन्माननीय सुहासजी, आपलं खूप वर्षाचं योगदान ह्या BSCमध्ये आहे. आपण केलेलं योगदान मला कल्पना आहे. आपण दिलेल्या लढायाची मला कल्पना आहे. आपण किती प्रामाणिकपणे काम केले त्याची मला कल्पना आहे. आपण ठाकरे कुटुंबाची किती प्रामाणिक राहिलात त्याची मला कल्पना आहे. आपल्या क्षणभर विश्रांतीवरती काय घडलं त्याची मला कल्पना आहे. आणि म्हणून तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणूनच ही प्रामाणिक लोक सुद्धा तुमच्यासोबत आहेत आणि बाळासाहेबांच्या कुटुंबाशी प्रामाणिक लोक आहेत. त्याच्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की मराठी माणूस सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.